आज या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे, महत्त्वाची माहिती. तर डिपार्टमेंटल PSIच्या मेन्सची तयारी जेवढे काही विद्यार्थी करतायत त्या सर्वांना मी ऑलरेडी रिझल्ट लागल्यानंतर एक साधारणतः 3 आठवड्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर केली होती, 1 महिनाभरापूर्वी, की मित्रांनो तुमची एक्झाम शुअर शॉट डिसेंबरमध्ये होईल आणि शेवटच्या आठवड्यात होईल बोललो होतो. अगदी ते सगळ्या गोष्टी ज्या काही माझा एक अंदाज असतो. बघा 13 वर्ष झालं मी या फील्डमध्ये आहे, विद्यार्थ्यांना शिकवतोय. तर मला एक कुठंतरी एक बेसिक माहिती राहतं, की हां चला एवढा काळ लागू शकतो आपल्याला एक्झामला, कारण की सध्या सार्वजनिक उत्सव चालू आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त किंवा प्रत्येक ठिकाणी अशा ॲक्टिव्हिटी येत राहतात. आणि म्हणूनच मी तुम्हाला आधी क्लिअर केलं होतं, की तुमची जी एक्झाम आहे ही तुमची एक्झाम्स कधी राहणार आहे आता, तर ही एक्झाम्स तुमची राहील बरोबर ओके. ही एक्झाम तुमची बरोबर राहणार आहे 29 डिसेंबर. आता बघा इथं एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे. इथे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुमची रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी आपण ह्या गोष्टी ऑलरेडी केल्या होत्या. सगळ्यांनी 10 डिसेंबर 2023 रोजी प्री एक्झाम दिली होती. 10 डिसेंबर नंतर डायरेक्ट 29 डिसेंबर 1 वर्षाच्या गॅपनंतर तुमची मुख्य परीक्षा होत आहे. ऑब्व्हियसली पूर्वपरीक्षा झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला या एक्झामला 1 वर्ष प्लस काळ मिळालेला आहे. त्यात आज 20 तारीख आहे 20 सप्टेंबरची, म्हणजे तुम्हाला असंच पकडा की हे 20 दिवस, हे 10 दिवस सोडून द्या, पण ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि पूर्ण डिसेंबर भेटतोय. म्हणजे तुम्हाला जवळपास 100 दिवसांचा कालावधी आहे, 100 डेज. या 100 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे, ठीक आहे. ओके, जय हिंद, जय हिंद. क्लिअर आहे होता आवाज, ठीक आहे. 100 दिवसापर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे. आता ह्याचं नियोजन ऑलरेडी मी या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. आय होप सो तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले पण असतील. परंतु मी तुम्हाला ऑलरेडी सांगत होतो, की तुम्ही डिसेंबरसाठी प्रिपेअर करा. एक्झाम 60 दिवसात होईल अशा पद्धतीने तुम्ही आता अभ्यास करा. आणि 20-20 दिवसात तुमचा सगळा सिलेबस झाला पाहिजे लॉचा. फॉरेन्सिक सायन्सला थोडा वेळ लागतो, 25 दिवस लागतात कव्हर करायला. परंतु 20 दिवसात तुमचा सगळा सिलेबस झाला पाहिजे आणि तुम्ही एकही सेक्शन मागं नाही ठेवायचा. आणि असं नाही करायचं की घेतला पॉलिटी, बसले पॉलिटीला पूर्णपणे 20-25 दिवस, घेतला IPC, बसले 5-6 दिवस त्या IPCमध्येच अडकून बसले. तसं करायचं नाही. रोज 2-2 तास, रोज 1-1 तास असे टप्पे बनवा, की मी आज एवढं करेल IPCचं, मी आज एवढं करेल शिक्षा करेल, मी आज प्रकरणं करेल, मी आज पुढच्या काही ॲक्टिव्हिटी करेल. प्रत्येकाचा एक असा गट तयार करा आणि त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी बनवा. जर तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीवरती परफेक्ट राहिले, शुअर शॉट सांगतो मी तुम्हाला, 29 डिसेंबर 2024 रोजी तुमचा दिवस सगळ्यात भारी असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता टेस्ट सिरीजची गरज आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, टेस्ट सिरीज खूप मॅटर करतील आता, खूप म्हणजे खूप मॅटर करतील. जे विद्यार्थी टेस्ट सिरीजवरती फोकस ठेवतील ना, असे विद्यार्थी आता इथून पुढं शुअर शॉट पास होतील. जे विद्यार्थी टेस्ट सिरीजवरती फोकसच नाही ठेवणार किंवा टेस्ट सिरीज जॉईंट करतील परंतु टाईम लावून जर सोडवलं नसेल, तर मग परत प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही टेस्ट सिरीज जॉईन करा. तुम्ही माझ्या टेस्ट सिरीज जॉईन करा मी असं नाही म्हणत आहे, तुम्ही कुठलाही टेस्ट सिरीज जॉईन करा. तुम्ही आणखी 2-3 अकॅडमीच्या टेस्ट लावा. कमीत कमी तुमच्याकडे एक 30-40 टेस्ट असल्या पाहिजे. थोडासा पैसा जाईल तुमचा, खर्च होईल तुमचा. टेस्ट सिरीजला तुमचे 10-10, 20-20 हजार रुपये खर्च नाही होणार. 1000-1500 रुपयेपर्यंत टेस्ट सिरीज मिळतात. आता जर तुम्ही पैशाचा विचार करत बसला तर मग अर्थ नाही. त्याच्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता हा विचार करून चला, की आता आपल्याला टेस्ट सिरीजवरती फोकस ठेवायचा आहे. आणि कसंही करून निगेटिव्ह मार्किंगची स्ट्रॅटेजी, निगेटिव्ह मार्किंगला कसं फेस करायचं, माझा स्कोअर 250 प्लस कसा आला पाहिजे, मी माझ्या 250 स्कोअरती कसा फोकस ठेवला पाहिजे, याच्यावरती तुम्ही आता विचार करायचा आहे. मग मी कुठं मागे पडतोय, मी मायनर ॲक्टमध्ये मागे पडतोय का, की मी CRPCमध्ये मागे पडतोय, मग मी मायनर ॲक्टमध्ये मागे पडतोय, तर कोणत्या कोणत्या घटकांमध्ये मी मागे पडतोय, याच्यावरती तुम्ही बारीक बारीक आता नोटिंग करायला सुरुवात करा. नोटिंग करा, नोट्स नका काढू, नोटिंग करा. म्हणजे कुठलं नोटिंग म्हणजे काय नीट समजून घ्या. नोटिंग म्हणजे समजा तुम्ही जुगार प्रतिबंधक कायद्यामध्ये कुठेतरी अडकताय किंवा मुंबई महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या बाबतीत तुम्ही कुठेतरी अडकताय, तर कोणत्या ठिकाणी तुम्ही जास्त अडकताय. बरं ठीक आहे, एखादी शिक्षा तुम्हाला कन्फ्युजन होती, तर मग एखाद्या छोट्या गोष्टीवरती किंवा एखाद्या छोट्या पेजवरती लिहून ठेवायचं. त्याला म्हणतात नोटिंग, नोट्स नाही. नोट्स म्हणजे पहिल्या कलमापासून शेवटच्या कलमापर्यंत सगळं काढत राहणे, त्याला नाही, त्यांना नाही आपण म्हणू. नोटिंग म्हणजे एक ठराविक पॉईंट आपल्याला कव्हर करायचा आहे, की ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण एक
आपल्या ज्या चुकलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या चुकलेल्या गोष्टी आपण नेक्स्ट टाइम चुकी होऊ नये यासाठी आपण ते डेव्हलप करत असतो. म्हणून आता टेस्ट सिरीज, रिव्हिजन बॅच, कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या काही पद्धती आहेत, आतापर्यंत मी तुम्हाला भरपूर काही शिकवलेलं आहे. प्रीच्या वेळेस पण भरपूर शिकवले, मेनच्या वेळेस पण भरपूर शिकवणार आहे. आणि आता आपल्याला जवळपास 100 दिवस मिळालेले आहेत. या 100 दिवसामध्ये रोज मी यूट्यूबच्या माध्यमातून तो तुमच्याशी मी जुळायचा प्रयत्न करेल. पण सोबत सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे तुमची प्रॅक्टिस करून घेणे. इव्हन आता तुम्ही आता हे पण बघत असाल की मी जास्त खूप लेक्चर घेत नाही, कारण की मी टेस्ट सिरीजवरती कॉन्सन्ट्रेशन ठेवतोय. मला टेस्ट सिरीज आहेत, रिव्हिजन बॅचेसच्या मला सगळ्या नोट्स बनवायच्या आहेत, विद्यार्थ्यांना ते अपलोड करून द्यायचे. विद्यार्थी मोबाईलवरती मागतात, सर आम्हाला मोबाईलवरती पण नोट्स टाका, आम्ही तेही करू. आता त्या नोट्सला मी सध्या फॉर्मॅटमध्ये बनवतोय आणि त्या तुम्हाला लवकरात लवकर एक PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जातील. मी तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुप सगळ्यांना दिला होता, नसेल दिला तर तुम्ही लोकांनी मला फक्त माझा जो नंबर आहे 788-744-8636 वरती मला कॉन्टॅक्ट करा. मी त्या ग्रुपवरती तुम्हाला अपलोड म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मी ॲड करेल. टेलिग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवतोय. कुठून ना कुठून तरी आता नॉलेज घ्या, पण नॉलेज असं घ्या की जे ऑथेंटिक असलं पाहिजे. आता वेळ घालवायची नाही विनाकारण की आता करायचं नाही म्हणून. ठीक आहे, आता बघा तुम्हाला करायचं काय. सगळ्यात पहिले तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे अशा ठिकाणी तुमची काय होणार आहे, 6 जिल्ह्यात केंद्रांवरती तुमची मेन्स होणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या जवळचा तुम्हाला कोणती जवळ पडेल त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या सेंटरचा एरिया बघा. आता काही विद्यार्थी कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूरवाल्यांना काय जवळ पडते, पुणे जवळ पडते. वर्धावाल्यांना काय जवळ पडते, वर्धावाल्यांना जर जवळ पडत असेल अमरावती तर अमरावतीवरती भर द्या. भंडारा गोंदियावाल्यांनी अमरावतीला भरायची गरज नाही. भंडारा गोंदियावाले जेवढे विद्यार्थी आहेत, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणच्या लोकांनी कुठं कॉन्सन्ट्रेशन ठेवा, या ठिकाणी ओके नागपूरवरती या. नागपूरमधनं तुम्ही एक्झाम देऊ शकता. इव्हन चंद्रपूरचे काही विद्यार्थी वर्धेला पण जाऊ शकतात, यवतमाळचे काही विद्यार्थी वर्धेला जाऊ शकतात. तर तुम्ही हे स्ट्रॅटेजी ठेवा. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी तुमची एक्झाम असणार आहे, आता 29 तारखेला तुमची एक्झाम आहे, 29 डिसेंबर 2024 रोजी घेण्याचं ठरवलेलं आहे. आता 29 तारखेच्या आदल्या दिवशी तुम्ही त्या शहरामध्ये जायचं आणि तिथं जाऊन तुम्ही सेंटर शोधत बसायचं, तसं काय करू नका. माझं म्हणणं आहे की या शहरांमध्ये जर तुमचे मित्र कुठं राहत असतील तर तिथं जाऊन आणखी त्या शहराबरोबर, त्या वातावरणाबरोबर जुळून घ्यायचा प्रयत्न करा. हा एक माझा छोटासा सल्ला आहे तुम्हाला. कारण की मी आत्तापर्यंत 2010 पासून आत्तापर्यंत मी ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे की थोडंसं त्या शहरामध्ये जाऊन थोडंसं राहत चला किंवा तिथं थोडंसं बघत चला, तिथलं एक वातावरण तुम्ही फील करा. नाही तर तुम्ही येणार पहाटे तिथे, मग एक्झाम सेंटरवरती जाणार, तुम्ही पूर्ण थकलेले असता, आदल्या रात्री तुम्ही झोपत नाही व्यवस्थित आणि त्याचा इम्पॅक्ट मग तुमच्या एक्झामवरती पडतो. म्हणून माझं म्हणणं आहे की जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने करा. आता मी नागपूरमध्ये आहे, बरेचसे विद्यार्थी मला हे विचारतात की सर नागपूरमध्ये येतं मग आम्ही तुम्हाला भेटायला येऊ का, सल्ला ओके तुम्ही थोडंसं गाईड करता का. तुम्ही तयार आहे, मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे. फक्त मी एका गोष्टीसाठी तयार नाही, मी क्लास ऑफलाईन नाही घेऊ शकत आहे. कारण की माझा एक स्टुडिओ आहे नागपूरमध्ये, मी नागपूरमध्ये सध्या आहे. तर मी नागपूरमधल्या विद्यार्थ्यांना मी गायडन्स देतो, त्यांना भेटतो, त्यांना सगळं सांगतो, त्यांच्याकडे जातो, त्यांच्या पोलीस स्टेशनला पण कधी कधी मी भेट द्यायला जातो, हेडक्वार्टरला गेलेलो आहे बऱ्याचदा. जे काही माझे विद्यार्थी आहेत जवळचे त्या विद्यार्थ्यांशी मी बोलतो, जे शुअर शॉट माहिती की बाबा हे 615 याचं तिकीट नक्की आहे, अशा विद्यार्थ्यांना मी देतो. आणि ज्यांना एकदम नवीन आहे, म्हणजे जे एकदम जस्ट पहिल्यांदाच मेन्समध्ये आलेले आहेत, मी त्याही विद्यार्थ्यांना भेटतो. पण बघा, एक सिनियर विद्यार्थी आणि एक ज्युनियर विद्यार्थ्यामध्ये फरक काय असतो माहिती आहे का. सिनियर विद्यार्थी एकदम रिलॅक्स असतो, त्याला माहिती असतं की आपल्याला हे माहिती आहे, आपल्याला या शिक्षा आणि आपल्याला हे कलम त्यांनी ऑलरेडी एक मेन्स दिलेली असते. सिनियर आणि ज्युनियरमध्ये मोठा फरक काय असतो माहिती आहे का. जो ज्युनियर असतो ना, लेखाचा हा ज्युनियर आहे ना, कायम स्वतःला असं समजतो की मला नॉलेजच कमी आहे, त्याला असं वाटतं नॉलेज मला कमी आहे, पण तसं नाही आहे. ज्युनियरला सुद्धा नॉलेज असतं. जो पहिल्यांदा मेन्स देणार आहे, जो पहिल्यांदा त्याने कायद्याचा अभ्यास केला आहे, त्याचं सुद्धा नॉलेज टॉप लेवलचं असतं. फक्त त्याला हे समजत नाही की मी जिथं चुकतोय त्या गोष्टी मी डेव्हलप कशा करू. आणि जे अनुभवी लोक असतात, ह्या लोकांनी काय केलेलं असतं, त्यांच्या चुका, जे लोक मेन्सला कटले, जे लोक फिजिकलला कटले, जे लोक अगदी लास्ट स्टेजला जाऊन माघारी आले, लास्ट, त्या लोकांना माहिती असतं की मी ऑलरेडी मेन्समध्ये मी कट ऑफ क्रॉस केलेला होता, मी ऑलरेडी कट ऑफ क्रॉस करून मी पुढे गेलेलो आहे. मग मला आता सध्या करणं गरजेचं काय, मला आता सध्या गरजेचं आहे की मी माझ्या ज्या चुका केल्या होत्या त्या दुरुस्त कशा करू आणि ह्यावेळेस मी आणखी जास्त मार्क कसा घेऊ, हे सिनियर विद्यार्थी विचार करतो. ज्युनियर विद्यार्थी टेन्शनमध्ये असतो पहिल्यापासून. तर मी तुम्हाला आधीच सांगतो, जर तुम्ही ज्युनियर असाल, फर्स्ट टाइम अटेम्प्ट देत असाल, तर एकच लक्षात ठेवा, घाबरायचं नाही. 100 दिवस तुमच्या हातात आहेत, 3 महिने दिलेले आहेत. या 3 महिन्यात एकदम प्रॉपर प्लॅन करा. 3 महिन्यात तुमच्या 5 रिव्हिजन झाल्या पाहिजे. किती पोरांनो लक्षात ठेवा, 5 रिव्हिजन. हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. प्रत्येक रिव्हिजनमध्ये
5 रिव्हिजन तर झाल्याच पाहिजे या 3 महिन्यात. 90 दिवसात तुमच्या कमीत कमी 30 तरी टेस्ट सोडवल्या तुम्ही पाहिजे. तुम्ही माझी टेस्ट लावा, आणखी कुणाची तुम्हाला जे आवडेल त्या शिक्षकाची तुम्ही टेस्ट सिरीज लावा, कुणाची लावा, पण 30 टेस्ट तुमच्या सोडून झाल्या पाहिजे. त्याही टाईम लावून मी ऑलरेडी 4 टेस्ट विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. आजच 4थी टेस्ट चाललेली आहे आणि बाकीच्या ज्या 6 टेस्ट आहेत त्याही 6 टेस्ट हळूहळू 3-4 दिवसांनी. आता मी पण घाईवरती येईल, कारण की मी हेच बघत होतो की एक्झाम कधी डिक्लेअर होते. आता 29 तारखेला डिक्लेअर झाली, म्हणजे माझा प्रयत्न आहे की या महिन्याच्या एंडिंगपर्यंत मी 6 टेस्ट तुम्हाला देऊन देईल. मग पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये माझी सगळी टेस्ट देऊन मी मोकळा होईल आणि त्या टेस्टचं मग एक्सप्लेनेशन पूर्ण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी घ्यायचा प्रयत्न करेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या डोक्यामध्ये हे बसवणं गरजेचं आहे की टेस्ट सिरीज हीच सगळ्यात महत्त्वाची आहे. आता तुम्ही जर टेस्ट सिरीजच नाही का लावली तर मग मात्र इथं लय अवघड आहे. तुम्ही जर म्हणलं नाही मी माझ्या मित्राची टेस्ट गोळा करतो, आता या स्टेजला कुणी तुम्हाला मदत करणार नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, 615 जागा आहेत. मी खरं सांगतो, मी माझ्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांबरोबर मी बघितलेलं आहे, कुणी अशा वेळेस मदत करत नाही, कुणी अशा वेळेस काही करत नाही. प्रत्येकाला आपलं स्कोर वाढवायचा असतो. मला पण भरपूर लोक मेसेज करतात, वर्धेवाले आहेत, यवतमाळवाले आहेत, मला तर गडचिरोलीवाल्याने सुद्धा बोलवलेलं आहे. गडचिरोलीवाले सुद्धा बोलवून राहिलेत की सर आमच्याकडे या, थोडंसं आम्हाला पण जरा गायडन्स द्या किंवा सांगा कॉन्स्टिट्यूशनचं वगैरे. मी त्यांना हे सांगितलं की बाबांनो, तुम्हाला जर तुमच्याकडं अरेंजमेंट होत असेल तर मी तिथं फ्रीमध्ये येऊन शिकवायला तयार आहे कॉन्स्टिट्यूशन. मला काही प्रॉब्लेम नाही, कारण की मला सध्या एवढंच लक्षात येतं की डिपार्टमेंटलसाठी गेल्या 13 वर्षापासून मी जी मेहनत घेतलेली आहे आणि आता मी फर्स्ट टाईम महाराष्ट्रभरामध्ये मेन्स मी तुम्हाला लाईव्ह शिकवतोय किंवा मी तुमच्या समोर येतोय, तर ऑब्व्हियसली माझं काम आहे की कॉन्स्टिट्यूशन सारखा जो विषय ज्याच्यात तुम्ही 100% मागं पडतात. किती? पहिले 51 कलम फक्त तुमची इमानदारीने पाठांतर पाहिजे, त्याचे सगळे खटले तुमच्या डोक्यात फिट असले पाहिजे. जर ते तुम्ही कव्हर करू शकले तर 100% सांगतो पोरांनो, तुमचा कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्कोर वाढतो. कॉन्स्टिट्यूशनमधले राज्य शासनावरती जास्त भर द्या. प्रीला एकही भोपळा विचारला होता राज्य शासनाचा, त्याच्यामुळे यावेळेस तुमच्या मेन्सला 4 ते 5 प्रश्न राज्य प्रशासनावरती असतील, केंद्र प्रशासनावरती 2 प्रश्न असतील. फंडामेंटल राईट्स वरती तुटून पडा, पण मला नाही वाटत की फंडामेंटल राईट्सवरती यावेळेस आयोग जास्त विचारेल. फंडामेंटल राईट्सवरती 7-8 प्रश्न येण्याऐवजी 4-5च प्रश्न येतील. त्याच्यामुळे फंडामेंटल राईट्स सोबत बाकीची कॉन्स्टिट्यूशन करून ठेवा. माझे अंदाज मी कम्प्लिटली सांगतो, डिसेंबरचा शेवटचा आठवडा मी बोललो होतो, मला आठवते तुमच्यातले काही विद्यार्थी असतील तिथं, त्यांनी पण ते वाटलं, आणि नसेल तुम्हाला खोटं वाटत असेल तर लेक्चर बघा, ऑलरेडी यूट्यूबवरती लेक्चर आहे. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ते ऑक्टोबर सप्टेंबर जे काही धमकं भलानं जे कोणी सांगत होतं त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, अनुभवावरती विश्वास ठेवा. इथं अनुभवावरती सगळं चालतं. कल्पवृक्षाच्या पुस्तकावरती जसा तुम्ही विश्वास ठेवला, तुमच्यातले भरपूर विद्यार्थी कल्पवृक्षाने पास केलेले, तसंच या ठिकाणी सुद्धा डिपार्टमेंटल मेन्ससाठी आता किरण गुरुजी हा जो एक प्लॅटफॉर्म मी तयार केलेला आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहिती नाही, इव्हन नागपूरमधल्या विद्यार्थ्यांना ते माहिती नव्हतं. म्हणजे मी तर हा ठीक आहे, कल्पवृक्ष म्हणून माहिती असतं सगळ्यांना, पण किरण गायकवाड सरांचं किरण गुरुजी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवरती डिपार्टमेंटल PSIच्या खूप साऱ्या बॅचेस आहेत, या कुणालाच माहिती नसतात आणि नाही ते कुणी पोलीस स्टेशनला एकमेकांना कुणी सांगतं. मिळालं पटकन यूट्यूबवरनं पटकन डाउनलोड करायचं, आपल्यापर्यंत लिमिटेड ठेवायचं, लोकांना सांगायचं नाही. असं डिपार्टमेंटमध्ये खूप चालतं. फक्त मी आतापर्यंत मुंबई औरंगाबाद ह्या 2 जिल्ह्यांबद्दल आणि वर्धा जिल्ह्याबद्दल मी थोडासा पॉझिटिव्ह राहिलो होतो की बाबा त्या लोक एकमेकांना सांगतात, एकमेकांना सपोर्ट करतात आणि वरती जायचा सगळेच प्रयत्न करतात. मला बाकीच्याही जिल्ह्यांमधनं तशी अपेक्षा आहे. सगळ्या SRPF ग्रुपच्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की आता तुम्ही थोडंसं ग्रुप डिस्कशनवरती लक्ष द्या, एकमेकांबरोबरचे असलेले इगो प्रॉब्लेम सोडून द्या, कॉन्सन्ट्रेशन ठेवा. SRPF वाल्यांचा लॉ कच्चा असतो, तुम्ही रिव्हिजन बॅचमध्ये येऊन तुमचा लॉ पक्का करा, टेस्ट सिरीज सोडून तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करा. लक्षात घ्या, जर सिलेबस बघा, मी एक पुस्तक वाचतोय आता, माझ्याकडे समजा हे पुस्तक आहे, ओके, हे आहे मुकुंद प्रकाशनाचं परचांदेचं पुस्तक. कदाचित तुम्हाला हे सगळ्यांना, आणि परचांदे सर म्हणजे ओके फादर ऑफ म्हणजे डिपार्टमेंटल PSIच्या लॉचा सगळ्यात महत्त्वाचा फादरच मी म्हणेल. तर आता परचांदे सरांचं पुस्तक मी वाचतो, मी वाचलेलं पुस्तक, मी समजून घेतलेल्या गोष्टी पुढच्याला काय समजतात त्या पण समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून चर्चा होणं गरजेचं आहे. मला आजही आठवतं अंकुश निमोने, ओके, अनिल धारुरे, त्यानंतर माझे औरंगाबादचे सगळे लोक, स्पेशली रियाज शेख, ठीक आहे, हे जे काही टॉप लेवलवरती आलेले, टॉप 50मध्ये लोक आलेले होते मागच्या रिझल्टमध्ये, ह्या सगळ्या लोकांना मी ज्यावेळेस सांगायचो की तुम्ही मेन्सचा अभ्यास या पॅटर्ननी करत होते का, तर त्यांचेच पॅटर्न मी तुम्हाला सांगतो. ते असला भारी अभ्यास करायचे की एकमेकांना सपोर्ट करायचे, ते हा विचार नव्हते करत मला येते मी ह्याला कशाला सांगू. टेस्ट सिरीज
ओके, टेस्ट सिरीज त्यांनी लावल्या एकाच ठिकाणी होत्या. टेस्ट सिरीज माझ्याकडे पण होत्या, त्यांनी बाकीच्या 2-3 ठिकाणच्या टेस्ट सिरीज लावल्या होत्या. पण मेन फोकस काय होता? डिस्कशन. मेन डिस्कशनचा होता. मी हे कधीच नाही म्हणत विद्यार्थ्यांना की तुम्ही अमुक करू नका, तमुक करू नका, हे करू नका, ते करू नका. मी उलट तुम्हाला हे सांगतोय, तुम्ही करा, पण तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करा पोरांनो. तुम्हाला इथं एक्झाम पाहिजे होती, तुम्हाला एक्झाम भेटली. आता तुम्हाला अजून काय हवंय? बरोबर की नाही? समजतंय का? तुम्हाला एक्झाम हवी होती, तुम्हाला एक्झाम मिळाली. आता तुम्हाला काय हवंय? आता तुम्हाला फक्त हवंय रिव्हिजन. आता फक्त तुम्हाला हवंय असं बूस्ट करणारा कोणतरी. तर बूस्ट व्हा, पण बूस्ट व्हा म्हणजे उगाच फापट पसारा काहीतरी सांगत बसायचं तसं नाही. मी पण जास्त खूप लेक्चर खेचणार नाही. मलाही माहिती आहे की फक्त एवढंच कामाचं आहे. तुमच्या 29 डिसेंबरला तुमची एक्झाम आहे. आता तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी मला सांगायच्या नाही वाटत आहे. म्हणजे कोणत्या? ठीक आहे, कोणत्या? की हा बाबा की काय काय असेल. एक मिनिट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घेतल्या असतील. अर्ज सादर करण्याचा कालावधी कितीपर्यंत दिलेला आहे? तर 23 सप्टेंबरपासून म्हणजे 23 तारखेपासून स्टार्ट होईल तर 7 ऑक्टोबरपर्यंत तुमचं स्टार्ट होईल. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 7 ऑक्टोबर 23:49 मिनिटापर्यंत 59 मिनिटापर्यंतचा आहे. ठीक आहे, तुम्हाला ओके. हे तर तुम्हाला वेतन श्रेणी वगैरे दिलेली आहे, पण मला नाही वाटत की हे तुम्हाला तर वेतन श्रेणी वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत. 615 पद आहेत. या 615 पदामध्ये जाऊन खांद्यावर जर 2 स्टार लावायचे असतील तर आता संधी आहे. बाकीची संधी आता तुमच्या हातात आहे. आणि डोक्यातनं हे काढून टाका, मी नवीन आहे. मला प्रत्येक विद्यार्थी जे कॉल करतायत ना आजकाल, ते मला हेच विचारतात, सर फर्स्ट अटेम्प्ट होईल का? मी हा विचारूच नका प्रश्न, होईल का? मी त्यांना एकच म्हणतो, मायनर ॲक्ट झाले का 19? कोणता राहिलाय? का राहिलाय? मला सांगा ना, का राहिला तुमचा मायनर ॲक्ट? 1 वर्षापासून तुमची 8-9 महिने झाले तुमची ॲड नाही आहे. ओके, 8-9 महिन्यापासून तुमचा एक मायनर ॲक्ट का राहिलाय? बरं ठीक आहे, एक मायनर ॲक्ट राहिला, मग तो का नाही केला? करा ना मग पटकन. मला सांगून तुम्ही वाट बघत होते का? की नाही मी सरांना विचारून हे करेल? नाही ना. तुम्हाला दिनांक पाहिजे होती, तुम्हाला दिनांक भेटली. आता तुम्हाला काय अपेक्षित आहे? आता तुम्हाला काय अपेक्षित आहे? आता तुम्हाला हे अपेक्षित आहे का की नाही सर आता तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी कराल? नाही. सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला आता ओके, तुम्हाला आता PSI बनायचं आहे. तुम्ही ऑलरेडी कॉन्स्टेबल आहात. तुम्हाला 2 स्टार लावायचे तुमच्या खांद्यावरती. तर तुमचा अभ्यास असा असला पाहिजे की काहीच राहिलं नाही पाहिजे त्यामध्ये. 300 मार्कापैकी 300 मार्काचा अभ्यास झाला पाहिजे. ते 5 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. 5 वेळा रिव्हिजन करून तुमच्या कमीत कमी 20 ते 30 टेस्ट सोडून झाल्या पाहिजे. आणि उगाच कुठल्या तरी अशा ऐऱ्या-गैऱ्या टेस्ट लावू नका. ज्यांना अनुभव आहे शिकवण्याचा, ज्यांना अनुभव आहे, ज्यांची नावं तुम्ही ऐकलेली आहेत, जे तुम्हाला वेल नोन आहेत ते. नाही तर मिळाली कुठेतरी 400 रुपयाची टेस्ट, मिळाली कुठेतरी 300 रुपयाच्या 10 टेस्ट, लागले तिकडं धाव करत. कारण की विद्यार्थी मला कॉल करतात, सर म्हणे ते टेलिग्रामच्या आजकाल लय सुळसुळाट चालू आहे त्या टेलिग्रामचा. तर म्हटलं यार मला त्याबद्दल काही माहिती नाही. मी ना कुठल्या टेलिग्राम ग्रुपबद्दल आहे, ना मी कुठल्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सामील आहे. मी फक्त मला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांबरोबर मी अटॅच आहे ते विद्यार्थी शुअर शॉट PS आहेत. कारण म्हटलं महाराष्ट्रात मी टॉपर आणलेले आहेत आणि मी त्या टॉपर्स लेवलचा अभ्यास मी विद्यार्थ्यांना देतो. 615 पैकी मॅक्सिमम विद्यार्थी माझे बनावे हे मलाही वाटतं. भरपूर सारे विद्यार्थी बनतात, पण भरपूर सारे विद्यार्थी लेक्चर करतात. पण मुद्दा असा इथं हा आहे की तुम्ही तुमचा अभ्यास असा कुठंतरी ऐऱ्या-गैऱ्या लोकांबरोबर करू नका. माझं तरी सलसला म्हणणं आहे. 30 टेस्ट तुम्हाला सोडवायच्या त्या 100 दिवसात. मग बघा तुमची क्वालिटी कशी होईल. आणि टेस्ट सोडवल्यानंतर हा विचार करत बसू नका की सर त्याचं एक्सप्लेनेशन, सर ते स्वतः एक्सप्लेन बघा, स्वतः त्याचे उत्तर काढा. मी सुद्धा माझे टेस्ट काढल्या तर मला सुद्धा माझे विद्यार्थी चुका दाखवतात माझ्या. म्हणजे मी सुद्धा स्वतः टेस्ट काढून माझ्यासुद्धा प्रश्नांमध्ये चुका शोधणारे विद्यार्थी आहेत आणि तेच विद्यार्थी पुढे जातात. लक्षात घ्या. मला वाईट नाही वाटत माझ्या प्रश्नांमध्ये चुकलेलं, कारण की मला जो कायदा समजला मी तसा प्रश्न तयार केला. विद्यार्थ्यांना जो कायदा समजला विद्यार्थी त्यानुसार सॉल्व्ह करणार, त्यानुसार उत्तर देणार, त्यानुसार मग मला सांगणार. मग आम्ही ज्यावेळेस दोघांचं विचारमंथन होणार त्या विचारमंथनातून मग तो प्रश्न कसा तयार झाला पाहिजे होता त्याच्यावरती आम्ही विचार करणार. आणि त्याच दुरुस्त्या मी आत्तापर्यंत डेव्हलप करत होतो. तर 4 टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत. बाकीच्या 6 टेस्ट तुम्हाला या आणि पुढच्या महिन्याच्या हाफ महिन्यापर्यंत सगळ्या मी टेस्ट तुम्हाला देऊन देणार आहे. आता या टेस्ट झाल्यानंतर तुमचं काम काय पाहिजे? या टेस्ट झाल्या तुम्ही त्या टेस्टवरती वर्कआउट करायला पाहिजे. प्रत्येक टेस्ट कुठून आली, काय आली, कुठून क्वेश्चन विचारला, काय विचारलं, हे सगळं झालं पाहिजे. हे माहिती असलं पाहिजे, तरच हे साध्य होईल. नाहीतर साध्य काहीच होणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. मी आता फक्त 3-4 गोष्टी सांगतो. एक, 100 दिवसाचा काळ आहे. या 100 दिवसाच्या काळामध्ये ज्यांना अगदी शून्यापासून तयारी करायची आहे, ज्यांना अजूनही धक्का बसला की मी पास झालोय पण मला तुम्ही कुठं जाऊ,
तर अशा विद्यार्थ्यांसाठी द्रोणाचार्य बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करायची त्यांची रिव्हिजन बॅच किरण गुरुजी ॲपवरती आहे, ती 1200 रुपयाची रिव्हिजन बॅच करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटल PSIचा टेस्ट सिरीजचा भानगड करायची किंवा टेस्ट सिरीज जॉईन करायची, अशा विद्यार्थ्यांना जो मी एक कोड दिलेला आहे, मी मागच्याही लेक्चरला सांगितलं होतं की डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक कोड तुम्हाला मी दिलेला आहे. ठीक आहे, जस्ट एक मिनिट द्या मला. डिपार्टमेंटल PSIच्या विद्यार्थ्यांसाठी एक कोड आहे, तो आहे KG500. किती? KG500. हा कोड यूज करा. डिपार्टमेंटल PSIची टेस्ट सिरीजची फीज आहे 1800 रुपये, पण त्याच्यावरती जर तुम्हाला 500 रुपयाची जर सूट हवी असेल तर तुम्हाला ही KG500 मी दिलेली आहे. तुम्हाला 1300 रुपयाला माझी टेस्ट सिरीज अवेलेबल होऊन जाईल. ही टेस्ट सिरीज जॉईन करा. टेस्ट सिरीजवरती सध्या मी फक्त आणि फक्त क्वेश्चन्स काढायची कामं करतोय. हे क्वेश्चन जसे काढून झाले मी लगेच त्याच्यावरती एक्सप्लेनेशन जसं जमेल तसा वेळ मिळेल मी तसं लगेच त्याच्यावरती काम करायला सुरुवात करेल. फक्त तुम्ही घाई करू नका की सर एक्सप्लेनेशन आत्ताच द्या, एक्सप्लेनेशन आत्ताच द्या. तुम्ही स्वतःसुद्धा एक्सप्लेनेशन करायचा प्रयत्न करा, कारण की मी एकटाच येतं, मला सोबतीला इथं कोणी नाही आहे की बाबा 4-5 लोकांबरोबर मी बसलोय आणि त्यांच्याबरोबर मी टेस्ट काढतोय आणि तुम्हाला देतोय, असं नाही आहे. मी स्वतः सगळं काम करतोय. मी कधी कधी गरज पडली तर मला टायपिंग पण स्वतःच करावी लागते. सगळ्या गोष्टी मी स्वतःच करतोय, सेटिंग मीच करतोय. त्याच्यामुळे कधी अशा अनावधानाने काही ज्या चुका होतात त्या तुम्ही उलट मला लक्षात आणून देणं गरजेचं आहे, असं मी समजतोय. ठीक आहे, मी आता जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढं सांगेल की तुम्ही आता इथून पुढं फक्त डिपार्टमेंटल PSI वरती तुमच्या मेन्सवरतीच फोकस ठेवायचा. आता राहिला प्रश्न तुमच्या सुट्टीला जाण्याचा, तर तुमच्या आता इलेक्शनपर्यंत तुम्हाला तर सुट्ट्या भेटणार नाहीत. जय हिंद, जय हिंद, वेलकम ज्योती मॅडम. इलेक्शनपर्यंत तुम्हाला सुट्ट्या भेटणार नाहीत. जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर ड्युटी मॅनेज करू शकता तुम्ही. जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही ड्युटी मॅनेज करू शकता, पण तुम्हाला सध्या सुट्ट्यांची रिस्क घेऊ नका. सुट्ट्याची रिस्क इलेक्शन नंतर घ्या ना. अख्खा डिसेंबर मोकळा आहे ना तुम्हाला, अख्खा डिसेंबर मोकळा आहे. गणेश सर लक्षात आलं का? बाळासाहेब, संजय, समजलं का? माझं म्हणणं आहे की सध्या सुट्टीची रिस्क घेऊ नका. आता जर तुम्ही एकदम सुट्टीवर गेला आणि परत तुमच्या डोक्यामागे ती भनभन सुरू झाली की अरे साहेबाचा कॉल आला, मी आता काय सांगू, मी किती लोकांना आजारी पाडू, माझ्या घरात मी किती स्वतःवरती किती उपचार करून घेऊ, किती मेडिकल सर्टिफिकेट घेऊ. ठीक आहे, बिंदास मी आधी सांगितलंय, परीक्षेच्या आधी 30 दिवस बिंदास सुट्टी मारा. मी तर म्हणेल 60 दिवस सुट्टी मारा. मी स्वतः सांगेल तुम्हाला 60 दिवस सुट्टी मारा. आताच संधी आहे, पण आता सुट्ट्या घेऊ नका. आता सुट्टी घेतली प्रॉब्लेम काय होणार? साहेबाचा फोन येणार, मेंटली तुम्ही हॅरॅस होणार. सस्पेंड होतोय की काय ह्याची इथपर्यंत येऊ देऊ नका. गळ्यापर्यंत नाही आली पाहिजे. नाही सर 615 मध्ये मला जायचंय 600. अरे ठीक आहे 615 जाशील, पण काय पहिले ड्युटी महत्वाची आहे ना. कर्तव्य सोडलं आणि नुसतं अभ्यास करत बसला तर हे पण नाही चालणार. आणि जर मी असंही नाही म्हणत की काढूच नका, शेवट म्हणजे 28 डिसेंबरपर्यंत ड्युटीज करा, मी हे पण नाही म्हणलं. 60 दिवस सुट्टी घ्या, दणकून घ्या, विचार नका करू. पण ज्या वेळेस स्टेशनला गरज आहे, ज्यावेळेस आपल्या सार्वजनिक निवडणुका होणार आहेत, त्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये ज्यावेळेस तुमचं कर्तव्य बरोबर आहे, गरजेचं आहे, तिथं मात्र सुट्ट्या घेऊ नका. तिथं तुम्ही खूप गरजेचे असतात. तिथं जर तुम्ही सुट्ट्या घेतल्या तर तुम्ही येता डोळ्यावर. मग तुमचा PI तुम्हाला कशाला सुट्टी देणार आहे? बरोबर अमोल. बरोबर ना. काय लोक म्हणतात सर मेडिकल लीव टाकू का? टाका मेडिकल लीव, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. पण आता सध्या नाही. आता सध्या तुम्ही काय करा, तुम्हाला स्वतःला प्रिपेअर बनवा. हळूहळू एक सब्जेक्ट, एक लॉज, एक कायदा तुम्ही असा त्याला खोडून काढा. त्याच्यातल्या सगळ्या खाचखळगे शोधा. आलं लक्षात? नाही, अपडेट करून घ्या श्रुती मॅडम, अपडेट करून घ्या. आणि जर अपडेट एकदा तुम्ही चेक करा, 23 तारखेपासून चेकिंग होईल. 23 तारखेपासून तुम्ही चेकिंग होईल, ते सगळं सेटअप करा. आणि जर क्रिमिनल इयरचं जर तुम्हाला काढायला त्यांनी वेळ दिला तर त्यानुसार तुम्ही त्यानंतर सांगू शकता त्यांना. नो प्रॉब्लेम. 23 तारखेपासून सगळं क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, 23 तारखेपासून सगळं क्लिअर होऊन जाईल. तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची, मी आतापर्यंत कधी टेस्ट सिरीजबद्दल सांगितलं नाही जास्त, पण आता सांगतोय की टेस्ट सिरीज ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची त्या विद्यार्थ्यांनी KG
500 म्हणजे 500 हा कोड वापरा. खाली कुपन कोड असतो. 1800 रुपयाची 10 टेस्ट आहेत. विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहे. पण सध्या मला टेस्ट लवकरात लवकर द्यायच्यात, कारण की विद्यार्थी गॅसवर बसल्यात की सर टेस्ट लवकर द्या, एक्सप्लेनेशन नंतर केलं तरी चालते, आधी टेस्ट. आणि उलट टेस्ट दिल्यावरती फायदा असा होतो की विद्यार्थी स्वतःहून एक्सप्लेनेशन करायला जेव्हा जातो त्यावेळेस विद्यार्थ्याचा अभ्यास डबल होतो. मी तर करेलच एक्सप्लेनेशन, मी PYQ पण देणार आहेत, माझी हळूहळू तुम्हाला प्रश्न देण्याची पण प्रक्रिया चालूच आहे. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं या सगळ्या पॉईंटवरती लक्षात ठेवा. तुमचा फक्त आता अभ्यास चांगला करायचा आहे. ठीक आहे. यस अमोल सर. बघा मी तुम्हाला जसं मी सांगितलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. मी तुम्हाला आणखी एक सांगतो की परत एकदा माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा मेन्सच्या वेळेस. कारण की आतापर्यंत मी महाराष्ट्रामध्ये कधी असं एकमेकांच्या समोर तुमच्यासमोर असं यूट्यूब किंवा माध्यमातून मी कधीच तुमच्यासोबत जुळलो नव्हतो. ही माझी फर्स्ट टायमिंग आहे की बाबा मी तुम्हाला मेन्सला व्यवस्थित शिकवतोय. 17 पासून मी शिकवतोय. 2017, 22 या सगळ्या परीक्षांना मी शिकवलं. पण मी फक्त औरंगाबाद, पुणे, आणि मुंबई 3च शहरांमध्ये शिकवायचो. ओके. जे विद्यार्थी पास झाले 17 पासून आतापर्यंत, त्याच विद्यार्थ्यांनी मला इथं पुढे ढकललेलं आहे की जा सर जरा थोडंसं यूट्यूबला जा. किरण गुरुजी जरा गायकवाड दिसू द्या सगळ्यांना. ओके. फक्त कल्पवृक्षाचं पुस्तक वाचलेले विद्यार्थी आहेत मॅक्सिमम विद्यार्थी, तुमचेच विद्यार्थी आहेत. फक्त त्यांना तुम्ही मेन्सला पण सपोर्ट करा. अमोल सर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मला वाटतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही जर PSI झाला तर तुम्ही पुढं आयुष्यभर माझं नाव काढाल की यार हा माणूस होता आपल्याला सपोर्ट करायला. पहिल्या अटेम्प्टमध्येच आपल्याला PSI करवलं. आणि मी खरं सांगतो फर्स्ट अटेम्प्टमध्ये PSI होतं. आणि माझं त्या संदर्भातलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रीना मिसाळ, ओके, त्यानंतर यादव मॅडम, सरिता यादव मॅडम, हे सगळे लोक मी नागपूरमध्ये स्वतः त्यांना पर्सनली घेऊन बसलो होतो आणि त्यांना त्या ठिकाणी कव्हर करून दिलं होतं. आताही मी तुम्हाला हे सांगतोय, तुमच्या SRPF ग्रुपला गरज वाटली तुम्ही मला बोलवा, मी तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही फक्त सोय करा तिथं की बाबा हा सर एक दिवस या, एक दिवसात आम्हाला फक्त पॉलिटीचं काय काय वाचायचं तेवढं जर सांगा. आणि तुम्हाला भीती कशाची माहिती का? तुम्हाला फक्त पॉलिटीची भीती आहे, बाकी कुठलीच भीती नाही आहे. मी येतो ना तुमच्यापर्यंत, मला पण तुमच्याशी भेटू द्या ना की बाबा तुम्ही नक्की करताय काय. आता मी नागपूरमध्ये हेडक्वार्टरच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भेटलो. परंतु माझी इच्छा आहे की मी बऱ्याचशा ठिकाणी पोचलो पाहिजे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, तर त्यांना समजेल. नाही तर ते काय विचार करतात, हा यूट्यूब में ही सब जिंदगी आहे अपनी, यूट्यूब की ही जिंदगी सब ओरिजिनल जिंदगी आहे, मी यूट्यूबलाच राहून मी अभ्यास करतो, असं नाही चालत. तुम्ही तुमच्या ग्रुपशी बोला, तुम्ही तुमच्या हेडक्वार्टरशी बोला. तुमच्या माहितीसाठी हे सांगतो की मी MPA मध्ये सुद्धा जे DI लोक असतात त्यांना सुद्धा जाऊन शिकवलेलं आहे. हे पण जर तुम्हाला माहिती नसेल तर फेसबुकवरती जाऊन बघू शकता. मी तिथं DI लोकांचे सुद्धा क्लास घेऊन आलेलो आहे. का गरजेचं आहे ते? म्हणजे जे तुम्हाला पुढे PSI साठी तुम्हाला जे ट्रेन करणार आहे, ड्रिल इन्स्ट्रक्टर जे असतात, ओके, ते DI लोकांना सुद्धा मी तिथं शिकून आलेलो आहे. का? कारण की त्या लोकांना गरज आहे. मग त्यांच्यात जशी एकी आहे तशी तुमच्यातली एकी दाखवा. ठीक आहे. डेफिनेटली मी माझ्याकडनं जेवढा शक्य होईल मी तेवढा पोलीस खात्यासाठी सपोर्ट करेल, मी एवढं सांगेल. आणि आता तयारीला लागा. आता बाकी कुठल्याही ओके वेगवेगळ्या गोष्टींच्या नादी लागू नका. फक्त कॉन्सन्ट्रेशन आपलं रोजचं टार्गेट ठरवा, रोजचं टार्गेट ठरवून त्याच्यावरती काम करा. मी एवढंच बोलेल. बाकी जय हिंद जय महाराष्ट्र. जास्त मी काय बोलणार नाही, आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही याच्यामध्ये. ठीक आहे. चला पटापट अभ्यासाला लागा. चलो भेटू परत. ठीक आहे. थँक्यू.